आणि यानंतर बोलूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे ठाण्यातून। बीएसयूपीच्या श्रेयवादातून ठाण्यामध्ये भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजी नाट्याची चर्चा असतानाच ठाण्यामध्ये हा श्रेयवाद उफाळला। भाजपच्या माजी नगरसेवकाची सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झालेली पाहायला मिळाली। या सगळ्या प्रकरणी नौपाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलिसांनीही गुन्हा दाखल केला। शिवसेनेच्या हरेश महाडिक आणि महेश लहानेला मारहाण करण्यात आली। माजी नगरसेवक नारायण पवारांकडून ही मारहाण झाल्याचं समजतंय। शिंदेंच्या कार्यकर्ते हे जल्लोष करत असताना हा सगळा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे। ठाण्यातील या वादामुळे राजकीय संघर्ष हा महायुतीमध्ये आणखी पेटण्याची चिन्ह आहेत। कार्यक्रम चालू झाला नव्हता तरी स्थानिक नगरसेवक नारायण पवार हे स्वतः इथे आले आणि नंतर मग ह्याला पहिला आमचे उपविभाग प्रमुख हे स्थानिक रहिवाशीच आहेत त्यांना मारहाण केली। नंतर मी त्यांना विचारलं साहेब मारता कशाला, जे काय असेल ते बोली बोला आणि हे करा ना। नंतर मग ते माझ्यावरनं उलटा हात घाल, तुला पण बघतो मी काय करायचं ते मी बघतो तुला पण, आणि आम्हाला मारण्याची धमकी दिली। आता त्यांचं काय श्रेयवाद असू शकतो कारण ते बोलतात की मी ही बिल्डिंग बांधली आहे, माझा मी श्रेय घेणार। श्रेय घ्या ना, आम्हाला कुठे मारे, पण स्थानिक जर रहिवाशांना त्याचा फायदा होता तर तो कोणी घेऊ शकतो असं काय नाही। साहेबाच्या आदेशानुसार आम्ही कार्यकर्ते घरोघरी जाऊन स्कीम सर्वांना लोकांना सांगत होतो। तिकडून मग आम्ही लोक साहेबांना सर्व लोक सोसायटीचे खाली उतरले। तेवढ्यात तिकडनं ते नगरसेवक नारायण शंकर पवार आले आणि डायरेक्ट आम्हाला बोलले तू काय श्रेय घेतो का, बिल्डिंग मी बांधलेली आहे असं त्यांनी बोललो साहेब आमचं लाईट बिल आमच्या नावावर नाही, अजून 3-3.5 वर्ष झाले, आम्हाला काही डॉक्युमेंट नाही आहेत, तुम्ही डायरेक्ट येऊन आम्हाला मारता। पोलिसांनी NC नोंदवून घेतलेली आहे। आम्हाला काय आम्ही सांगितलं आमच्या जीवाला धोका आहे असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। तर मारहाणीचे आरोप भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी फेटाळले। मारहाण झालीच नाही, आरोप करणारे स्टंटबाजी करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। 1% स्टॅम्प ड्युटी लागणार होते ते 100 रुपयामध्ये झालं, त्याचं अभिनंदन केलं आम्ही। आणि अभिनंदन करणं आमचं सरकार महायुतीचं सरकार आहे। हे काल काय आलेले ते दोघे तिघे जण स्टंटबाजी करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, दुसरं काय। कोणी त्याला धक्काबुक्की का मारहाण केलेली नाही। कोणत्याही कार्यकर्ते, कितीतरी कार्यकर्ते तिथले सोसायटीतले लोक उतरली होती, काहीच नाही, कोणी काही केलं नाही। दरम्यान या रहिवाशी ज्या इमारतीतले हे जे रहिवासी आहेत त्यांना काय नेमकं वाटतं या सगळ्याबाबत जाणून घेतलं अक्षय भाटकरनं, आपण पाहूया। ही जी बिल्डिंग बनण्याचा जो हे आहे म्हणजे श्रेय आहे हे सर्व नारायण पवार साहेबांचं आहे। ही बिल्डिंग जी बनली आहे ही पवार साहेबांमुळे बनली, त्यामुळे लोकांना तिकडे बिल्डिंगमध्ये राहायला रूम मिळालेत। पण ह्यात काय झालंय, काही विरोधकांना ह्याच्यामध्ये काहीतरी आता इलेक्शन आली आहे त्यामुळे लोक याचा फायदा उचला लागलेत विरोधक, की जेणेकरून काहीतरी कार्यक्रम दाखवायचा। काहीच दाखवणार नव्हते, फक्त हे विरोधकांची एक चाल होती, बाकी काय नाही। आणि आता कसं इलेक्शन आले त्यामुळे नारायण पवार साहेबांचं नाव कसं खराब करता येईल ही त्यांची चाल होती, बाकी काय नाही। पवार साहेबांचे हे 35 वर्ष झाले काम करतात म्हणून निवडून येतात ना, जनतेचा प्रेम आहे म्हणून ते निवडून येतात। जनतेचा प्रेम नसतं तर ते निवडून नसते आले, पण विनाकारण त्यांची कशी प्रतिमा मलिन करता येईल, त्यांचं नाव कसं खराब करता येईल, त्यांना उगाच विनाकारण कसं कुठल्या तरी केसेसमध्ये गोवायचं आणि त्यांचं नाव खराब करायचं ही त्यांची विरोधकांची चाल आहे, बाकी काय नाही। जे पहिल्यापासून आम्हाला इथे हे झोपडपट्टी होती आमची, कुणाचा आधार नव्हता आम्हाला, तिथं आम्हाला आधार भेटला नारायण पवार साहेबांचा। आम्हाच्यासाठी त्यांनी ऑलरेडी पहिल्यापासून तिथं राबवण्यासाठी पूर्ण TMC पासून इथपर्यंत सर्वीकडे ते राबवलेले। ज्या माणसाने पूर्ण केलं त्या माणसाला जरा सांगणं जरुरी आहे का नाही आहे, तुम्ही सांगा। आमच्या सोसायटीमध्ये आम्ही कमिटीमध्ये आहेत, आम्हा लोकांना सांगा का आम्ही जे आहे ते करणार बाबा, आमचं असं आम्ही कुणाचं पण बोलो आम्ही पवार साहेबांनी केलंय तर बोलो तुम्ही पण सांगा आम्हाला त्या गोष्टीचं। तर ही फक्त भूमिका होती त्यांचं नाव बदनाम करायची, बाकी काय नाही। कोणते मारामारी वगैरे तिथे काय झाली नाहीये, कुठलं मारामारी झाली नाही। ते दोघे दारू पियाले होते, त्यांची तिथे आता जरी मेडिकल टेस्ट केली तरी समजेल त्यांना की हे दारू पिऊन तिथे तमाशा करत होते। बीएसयूपी सदनिकाधारकांच्या नोंदणी शुल्काचा मुद्दा आपणच प्रथम मांडल्याचा दावा भाजप आमदार संजय केळकरांनी केला। तर कोण कोणाला सहकार्य करतं हे जनतेला माहीत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय, पाहूया। ज्या सदनिका आहेत या सदनिकांचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं, झालेलं नव्हतं, कारण की लोकांना ते परवडत नव्हतं। लाखो रुपये त्यांना स्टॅम्प ड्युटी भरायला लागणार होती, मुद्रांक शुल्क भरायला लागणार होतं। पहिल्यांदा मी 2018ला बघा हा श्रेयवादाचा विषय नाही, ते आता थांबलेलं रजिस्ट्रेशन जे आहे ते या सगळ्यांचं या ठिकाणी होईल। त्यांच्या ज्या इमारती आहेत या अतिशय कमी वर्षामध्ये त्या निकृष्ट झाल्या, त्या दुरुस्तीला निघाल्या आणि त्याच्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांच्या उपस्थितीत आम्ही मीटिंग घेतली
आणि त्यांनी सगळ्या या इथल्या इमारतीचा सर्वे पण केला आणि या दुरुस्ती देखील होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.